क्रेडाई सोलापूरतर्फे प्लॉट्स, फ्लॅट्स, रो हाऊसेस इत्यादींचे प्रदर्शन यंदा दिनांक 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान नॉर्थ कोट हायस्कूल ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती क्रेडाई सोलापूरचे अध्यक्ष अभय सुराणा यांनी पत्रकार परिषदेत दिली। याचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता कोठारी पाईप्सचे व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनील फुरडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे। तर सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी पर्यंत दररोज 10 ते रात्री 8 दरम्यान सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले असणार असल्याची माहिती या प्रदर्शनाचे समन्वयक आनंद पाटील यांनी दिली असून यंदाच्या प्रदर्शनात रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर ही आयोजित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान या पत्रकार परिषदेत क्रेडाई सोलापूरचे उपाध्यक्ष अभिनव साळुंखे, सचिव संतोष सुरवसे, खजिनदार राजीव दीपाली, प्रदर्शनाचे को कन्व्हेनर माजी अध्यक्ष शशिकांत जिड्डीमणी, समीर गांधी, नंदकुमार मुंदडा, प्रदीप पिंपरकर, राजेंद्र शहा कांसवा, किशोर चंडक, शिरीष गोडबोले, सभासद राजेश गांधी, जयंत होले पाटील, उमेश लोलगे, माऊली झांबरे, रोहन नागणसुरे, अक्कलकोटे, संकेत थोबडे आदींची उपस्थिती होती। 2024 एक्झिबिशन आपण नॉर्थ कोट ग्राउंडवर 2 ते 5 फेब्रुवारी पर्यंत आयोजित केलेलं आहे आणि त्याचं जे उद्घाटन आहे ते 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता कोठारी पाईपचे व्यवस्थापकीय संचालक श्री उज्ज्वल कोठारी आणि क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष श्री सुनीलजी फुरडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे। आणि हे जे एक्झिबिशन आहे ते 5 फेब्रुवारी पर्यंत रोज सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सर्वांसाठी हे प्रदर्शन खुलं राहणार आहे। याला कुठलाही शुल्क आकारलं जाणार नाही, बिना शुल्क त्यासाठी प्रवेश आहे। आणि या वर्षीच्या एक्झिबिशनचे कोठारी प्लंबिंग पाईप्स हे प्रायोजक आहेत आणि HDFC बँक हे बँकिंग पार्टनर आणि कालिका स्टील हे स्टील पार्टनर आहेत। यंदाच्या एक्झिबिशन मध्ये जवळ 70 स्टॉल आहेत। विविध भागातील फ्लॅट्स, प्लॉट्स, बंगले, रो हाऊसेस, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि तसंच यावर्षी आपण बिल्डिंग मटेरियल सुद्धा ह्या एक्सपो मध्ये प्रदर्शनास ठेवलेलं आहे, जेणेकरून जे लोक स्वतः घर बांधतात किंवा प्लॉट आमच्याकडनं घेतला आणि त्यांना घर बांधायचं आहे तर ते कुठलं मटेरियल वापरावं, कुठलं मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याची त्यांना माहिती मिळावी या दृष्टीने आपण मटेरियल वेंडरचे पण स्टॉल घेतलेले आहेत। तसेच जवळजवळ 9 बँका तिथे उपस्थित आहेत आणि लोकांना घर किंवा हे घेताना हाऊसिंग फायनान्सची आवश्यकता भासते तर तिथल्या तिथे त्यांना ते कळू शकणार आहे की आपल्या जे पगारपत्र किंवा इन्कम टॅक्स रिटर्न आहेत त्याच्यावर त्यांना किती लोन उपलब्ध होईल आणि काय दर आहेत। सध्या कॉम्पिटिटिव्ह रेट्स आहेत बँकांचे, बरेच दिवस झाले स्थिर आहेत, तर त्याचाही लोकांना तिथं फायदा होणार आहे।